नमः शिवाय। नमः शिवाय। सविता, ऑडियो वीडियो। ऑडिओ व्हिडिओ ऑन करा हो हो करते. आपापले. व्हिडिओ का होत नाहीये? हा. जंगम मॅडम, जंगम मॅडम. हॅलो. हा, ऑडिओ नाही होत का? ऑडिओ व्हिडिओ नाही होते सर. का बरं? ऑडिओचं ते हे दाबा ना बाजूचं. ते दाबलं तरी सर नाही होते. एकदा बाहेर, ठीक हा, बाहेर निघून पुन्हा या वापस. ओके. सविता, हा, कालचं ऐकलं का? कालचं कुठे टाकलं होतं भाऊजी? ते लिंक आहेत ना, ते आपलं ब्लूटूथची ना? रुद्राष्टाध्यायीवर लिंक आहेत. बर बर. हा, तर त्या लिंक मध्ये कालचा 15वा दिवस काहीतरी होता. ते माझं सगळंच आतापर्यंत सगळं ते तुम्हाला ऐकायला मिळेल. बर बर चालेल. आणि आता रुद्राष्टाध्यायीचं ते 15वा होता काहीतरी ते असं. ओके. काल तुम्ही रिव्हिजनच घेणार होतात ना परवाच? हा, म्हणजे काल आपण पहिला अध्याय केला, आजही पहिला अध्याय घेऊ आपण, म्हणजे तो कम्प्लीट ओके होईल. बर बर चालेल. तर सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. हो, भरलं होतं सर. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री वेद पुरुषाय नमः. ओम श्री वेद पुरुषाय नमः. ओम श्री सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः. ओम श्री सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः. कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि.
ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ध्याये नित्यं ध्याये महेशं नित्यं रजतगिरिं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावसन्तं सं वतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम् टाकीला जोडलेलं आहे सगळं पाणी ते परशु टाकीला जोडलेच आहे आणि ते सगळं आवाज दुसरा नको. रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानम् पद्मासीनं समन्तास्तुतमं मर अमरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानम् गणैर्व्याघ्रकृतिं वसानम् विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं पंचवक्त्रम. पंचवक्त्रं हा, आता मी षडंगण्यास करतोय, तुम्ही फक्त बघायचं आहे. आता अथ षडंगण्यासः हरिः ओम मनोज्योतिर्जुखतामाजश बृहस्पतिरजज्ञमीमन् तन्नो त्वरिष्ठं जज्ञगं समिमं दधातु विश्वे देवास इह मा दयन्तामो प्रतिष्ठ ओम हृदयाय नमः. यूट्यूबवर जगात येते, दुसरे काही ऍक्टिव्हिटीज करू नका. ओम अवोध्यगनीः समिधा जनानां प्रतिधेनु मिवायति मुखासं जवा इव प्रवय मुज्जिहानाः प्रभानवः शिश्रदेनाकमच्छ ओम शिरसे स्वाहा. ओम मूर्धानन्दी ओ अर्तिं पृथिव्या वैश्वानरमृत आजातमग्निं कविं सम्भ्राजमतिथिं जनानामासन्न पात्रं जनयन्त देवाः शिखायैव षट्. ओम वर्माणि ते वर्मन्नाच्छादयामि सोमस्त्वा राजामृते नानुवस्ताम् उरोर्वर्यो वरुणस्ते कृणोतु जयन्तन्त्वाणो देवा मदन्तु. ओम कवचाय होम. ओम विश्वतश्चक्षुरोत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पाद संबाहुभ्यां दमति सम्पतत्रैर्द्याव भूमि जनयन् देव एकः नेत्रत्रयाय औषट. ओम मानस्तोकेतन ए मान आयुखिमानो गोखुमानो अश्वेखुरीरिखः मानो वीरान् रुद्रभामीनो वधीर्हविखमन्तः सदमितवा हवामहे. अस्त्राय फट. अस्त्राय फट. अध षडंगण्यासः. षडंगण्यास झाल्यानंतर हरिः ओम इडा देव हुर्मनोर्यज्ञानी बृहस्पतिरुक्ता मदः निशगशिषद् विश्वे देवाः सुप्तवाचः पृथिवी मातर्मामायगसर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि मधुमतेन् देवेभ्यो
वाचमुद्यासक शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ओम शांति शांति शांती। आता रुद्राष्टाध्यायीचा प्रथम अध्याय। श्री गणेशाय नमः। अथ प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। हरिः ओम। गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसो मम आहम जानी गर्भधमा त्वमजासि गर्भधम्मा। हरिः ओम म्हणा। हरिः ओम। गणानां त्वा गणानां त्वा गणानां त्वा गणानां त्वा गणाचं न म्हणताना टाळू ता जीभ चिटकली पाहिजे। गणानां त्वा गणानां त्वा गणानां त्वा गणानां त्वा गणानां त्वा गणपतिं हवामहे गणपतिगुं हवामहे गणपतिं हवामहे गणपतिगुं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिगुं हवामहे प्रियपतिं असं गुम आहे पण मी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या। गुम 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 प्रियपतिं हवामहे प्रियपतिगुं हवामहे गुम 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 हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम वसो मम आहम जानी गर्भधम्मा त्वमजासि गर्भधम्मा। म्हणा ना। ते दिसत नाही ना सर। येत नाहीये। ओके ओके दिसतंय का आता? हो आता दिसतंय। हा म्हणा। आहम जानी गर्भधम्मा अहम जानी जानी गर्भधम्मा त्वमजासि गर्भधम्मा। त्वमजासि गर्भधम्मा। या ऋचेमध्ये पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केलेला आहे की नाही? गणानांत्वा गणपती गणानांत्वा गणपती गणपतीचे गणांचा जो पालन करत आहे गणानांत्वा गणपती तो पालन करत असल्यामुळे गणपती रूपामध्ये प्रतिष्ठित आहे अशा आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत असं आपण म्हणत आहोत। दुसरं प्रियाणां त्वा प्रियपतिगुं हवामहे प्रियजनांचं कल्याण करणार आहे त्यामुळे प्रियपती रूपामध्ये प्रतिष्ठित असलेल्या तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत असं म्हणत आहोत। आणि मग निधीनां त्वा निधिपतिगुं हवामहे म्हणजे काय? पद्म धनांचे स्वामी तुम्हीच आहात आणि खाली पाणी निधिपती रूपामध्ये प्रतिष्ठित आहात इथं असं केलं तर बंद होईल आणि पाणी असल्यामुळे आम्ही आवाहन करतो आहोत हे आमचे परमधनरूप ईश्वर माझे रक्षण करा। आणि मग आहम जानी गर्भधम्मा त्वमजासि गर्भधम्म। आपला जन्म कसा झालेला आहे? गर्भातून झालेला आहे
आहम जानी गर्भधम्मा, मी गर्भातून उत्पन्न झालेला जीव आहे आणि आपण गर्भादी रहित असलेले आहात परमेश्वर. परमेश्वर कसे आहेत? गर्भादी रहित आहेत. आपणच आम्हाला मातेच्या गर्भामधून निर्माण केलं आहे, असा या रुचेचा अर्थ आहे. दुसरी रुचा, गायत्री त्रिष्टजागात्यानष्ट पंक्त्या सह. गायत्री गायत्री तुष्टुभ जगता अनुष्टुप पंक्त्या सह. बृहत्युष्णीः ककुप्सोचेभिः शम्यन्तुत्वा. बृहस्पत्युषिण्णा कुकुप्सुचिभिः शमन्तुत्वा. हा, म्हणजे काय? हे काय बरं, काही समजते का आपल्याला? गायत्री त्रिष्टुप्जागत्या अनुष्ट पंक्त्या सह. सविता, काय असेल हे? बृहत् उष्णेः ककुप्सोचेभिः शम्यन्तुत्वा. काही लक्षात येते मॅडम? तुम्हाला लक्षात येते काही? अनुष्टुप त्रिष्टुप छंदाचं बरोबर बरोबर. गायत्री त्रिष्टुप तुम्हाला मॅडम काल शिकवलंय ना, विसरलात का? हो हो, मग सांगायचं ते. बरोबर. कोणते कोणते छंद आहेत? 3 छंद आहेत. नाही, 7 छंद आहेत. हा, 7 छंद आहेत, सॉरी. हा, आता हे गायत्री हा छंद आहे. काय आहे? गायत्री हा छंद आहे. मग या ठिकाणी काय म्हणायचंय? गायन करणाऱ्याचं रक्षण करणारा गायत्री छंद आहे. गायत्री छंद काय करतो? गायन करणाऱ्याचं रक्षण करतो. लक्षात आलं? हो. त्रिष्टुप छंद काय करतो? मग 3 तापांचा रोध करणारा त्रिष्टुप छंद आहे. ताप कोणते आहेत? अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. या 3 तापांचा नाहीसा करणारा, रोध करणारा हा त्रिष्टुप छंद आहे. गायत्री त्रिष्टुप जगत्या. जगती नावाचा एक छंद आहे. जगामध्ये विस्तीर्ण असा तो जगती छंद आहे. जगती कसा आहे? जगामध्ये विस्तीर्ण असा छंद आहे. आणि मग अनुष्टुप, आपली रामरक्षा म्हणताना म्हणता तुम्ही अनुष्टुप छंद हा म्हणता की नाही? अनुष्टुप छंद म्हणता ना? हो. हा, तर हे अनुष्टुप जे आहे ते संसाराचे कष्ट निवारण करणारा अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप छंद काय होते? संसाराचे कष्ट निवारण होतात. बरोबर. हे लिहून घ्यायचं मॅडम. हो सर. असं समजणार नाही तुम्हाला. आणि बर. पंक्ती छंदासहित, पंक्ती पुढचा छंद आहे पंक्ती. पंक्ती छंदासहित बृहती जो छंद आहे हा प्रभात समयाला प्रिय असणारा छंद आहे. पंक्ती, पंक्ती सहित बृहती हा जो छंद आहे प्रभात समयाला प्रिय असणारा छंद आहे. त्याच्या पुढे आहे उष्णिक छंद. या उष्णिक छंदाबरोबर ककुप नावाचा छंद आहे. उष्णिक छंदाबरोबर ककुप जो छंद आहे, हे सगळे छंद सुंदर आहेत. सुचिभि. आणि मग त्या सर्व रचना करून आपणाला शांत करोत असं आपण म्हणत आहोत. हे सर्व छंद सुंदर रचना करोत आणि आपणाला म्हणजे कोणाला? भगवंताला शांत करोत अशा प्रकारची आपण प्रार्थना करत आहोत. गायत्री त्रिष्टुप जागात्या अनुष्टुप पंक्त्या सा. बृहत् कृष्णेः ककुप् सुचिभिः शम्यन्तुत्वा. मी कलर कोडिंग याच्यासाठी केली की तिथे तुम्हाला थांबायचंय. गायत्री त्रिष्टुप जागात्या अनुष्टुप पंक्त्या सा. बृहत् कृष्णेः ककुप् सुचिभिः शम्यन्तुत्वा. आणि मी कसं म्हणतोय ते पाहायचं. थांबायचं म्हणजे नुसतं थांबून नाही. सुचिभी हा शब्द मी कसा म्हणतो? कोणी असंही म्हणू शकते सुचिभी, हे चुकलं सगळं. रस्व दीर्घाला महत्व आहे. सुचिभी ककुप् सुचिभिः
शम्यन्तुत्वा. ठीक आहे. त्याच्यानंतर द्विपदा. द्विपदा. द्विपदा जाश्च तु जाश्च तु पदा स्त्रीपदा. पदा त्रिपदा जाश्च खट्पदाः. जाष्खट्पदाः जाश्च जाश्च खट्पदाः. जाश्च खट्पदाः. खट्पदाः विच्छन्दा. विच्छन्दा. विच्छन्दा जाश्च सच्छन्दाः. जाश्च जाश्च स्वच्छन्दाः. सच्छन्दाः जाश्च सच्छन्दाः. जाश्च छन्दाः स्वच्छन्दाः. शुचिभिः शुचिभिः शम्यन्तु तवा. शम्यन्तु तव द्विपदा जाश्चतुष्पदा स्त्रिपदा जाश्च खट्पदाः. विच्छन्दा जाश्च सच्छन्दाः. शुचिभिः शम्यन्तु त्वा. म्हणा. द्विपदा जाश्च तुःखपदा जाश्च नाही, त्रिपदा जाश्चतुष्पदा. जाश्चतुष्पदा स्त्रिपदा जाश्च खट्पदाः. द्विपदा. द्विपदा जाश्च तुःखपदा श्रीपदा जाश्च खट्पदा जाश्च पदाः खट्पदाः. विच्छन्दा जाश्च छन्दाः. विच्छन्दा जाश्च छन्दः शुचिभिः शम्यन्तु तवा. शम्यन्तु तवा आता आता याचा अर्थ काय? द्विपदा. द्विपदा हे ईश्वर दोन पायवाले. द्विपद म्हणजे दोन पायवाले. चतुष्पदा म्हणजे चार पायवाले. त्रिपदा म्हणजे तीन पायवाले. खटपदा हा म्हणजे सहा पायवाले. आहे की नाही? दोन पायवाले, चार पायवाले, तीन पायवाले आणि सहा पायवाले छंदांच्या ज्या लक्षणांनी रहित किंवा छंदांच्या लक्षणांनी युक्त असे सगळे छंद सुंदर रचना करोत आणि आपल्याला शांत करोत. शुचिभिः शम्यन्तु तवा. शम्यन्तु तवा. समजलं का? शम्यन्तु तवा. हा, पुढे घ्या. सहस्तोमाः सहस्तोमाः सह छन्दसा सह छन्दस आवृत्ताः आवृतः सह प्रमा सह प्रमा रुखयः रुखयः सप्तदैव्याः सप्तदैव्याः सह स्तोमाः सह छन्दसा आवृतः सह प्रमा रुखयः सप्तदैव्याः. सहस्तोमाः सह छन्दस्य आवृतः सह प्रमा त्रखयः सप्तदैव्याः. आता काय पाणिनींनी काय सांगितलंय की आपण म्हणायलो ते बरोबर आहे की नाही ही मनात शंका आली नाही पाहिजे. त्यामुळे काय करावं लागणार? तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता जंगम मॅडम जे म्हणायले ते अडखळत म्हणायले ते अडखळत नाही आलं पाहिजे. सह प्रमारखयः सप्तदैव्याः. मी म्हणायलो ते बरोबर आहे पण केव्हा? अगोदर शिकावं लागेल म्हणजे आपण शिकायलो तसे. सह स्तोमाः सह छन्द स आवृत्तः सह प्रमा
ऋखयः सप्तदैव्याः म्हणा म्हणा. तुम्हाला घोकायचंय, तुम्हाला यायला पाहिजे असं वाटत असेल तर. मला काय मी शिकून जाणार. सहस्तोमाः सह छन्दस्य आवृत्य च नाही सह तिथे. प्रमा सह छंदस सह सह छंद छन्दस आवृतः सह आवृतः प्रमा सह प्रमा सह प्रमा त्रकयः ऋखयः. सप्तदैव्याः रुखयः सप्तदेव्याः. बरोबर आहे. पूर्वे खां पंथामनुदृश्य धीरा अन्वाले भीरे रथियो नरश्मिन्न. पूर्वे खां पंथा मनुदृश्य धीरा अनवाले बीरे रस्तो नरश्मिन्न. आहे, बरोबर आहे. फक्त आता मी जे छंद घेतलेला आहे, आता आपण वर म्हणलो की हे देवा आम्ही या छंदामध्ये रचना करून आम्ही तुला प्रसन्न करत आहोत. मग आता ते प्रसन्न होत आहेत का तुमचे? तुम्ही जसं म्हणाले ते छंदाने नाही. का बरं होत नाही? तो छंद आला पाहिजे. म्हणजे काय? गायकी आली पाहिजे. म्हणून ती गायकी म्हणण्याचा प्रयत्न करा. पूर्वेखं पंथामनुदृश्य धीरा अणवा ले वीरे रथियो नरश्मिन्न. पूरे पंथा मनुदृश्य धीरा अनवाले बीरे रस्तो नरश्मिन्न. बरोबर आहे. पूर्वेखं पंथामनुदृश्य धीरा अनवाले वीरे रथियो नरश्मिन्न. पूर्वे पंथा मनुदृश्य धीरा अनवाले बीरे रस्तो नरश्मिन्न. हा. सहस्तो माहा सह छंदसः आवृतः सह प्रमा रुखयः सप्तदैव्याः. म्हणजे काय? प्रजापतीच्या संबंधामध्ये मरीची ऋषी होते इत्यादी असे 7 बुद्धिमान ऋषींनी त्यावेळेला काय केलं? स्तोम अशा इत्यादी साममंत्रांनी, गायत्री इत्यादी छंदांनी उत्तम कर्म सुद्धा उत्तम होत आणि श्रुती प्रमाणांना म्हणजे वेदाला प्रमाण मानून अंगिरा ऋषी इत्यादींनी आपल्या पूर्वजांच्या मदतीनं काय केलं? अनुष्ठान सिद्ध असलेल्या मार्गाचं अनुसरण करून या सृष्टी यज्ञाला संपन्न केलं. काय केलं? संपन्न केलं. जसा एखादा रथी असतो, तो आपल्या लगामाच्या साह्यानं घोड्याला आपल्या संकल्पित स्थळी नेऊन पोहोचवतो. अण्णवाले भिरथियो नरश्मिन्न. रथियो म्हणजे तो रथी त्या ठिकाणी त्यांना नेऊन पोहोचवतो. समजला? हो सर. हा. पुढे जाग्रतो जज्जाग्रतो दुरमुदयति दैवन् दुरमुदेति दैवन् तदु सुप्तस्य तदु सुप्तस्य तथैवैति तथैवैति जाग्रतो दुरमुदयति दैवन् तदु सुप्तस्य तथैवैति. जजाग्रतो दुर्मुदैति दैवं तदु सुप्तस्य तथैवैति. तथैवैति दूरंग मंजोति खान ज्योतिरे कंतन में मनः शिव संकल्पमस्तु. दूरंगमंज्योति खांज्योतिरे कंतन में मनः शिव संकल्पमस्तु.
दूरंग मंजोती खांजोती रे कंत तन्मे मनहा शिव संकल्पमस्तु. परत सांगतो, दूरंगमंज्योति खांज्योतिरे कन तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. दूरं मंजोति ज्योति खांजोती रे कन कंत तन्मे तन्मे मनः मनहा शिव शिव संकल्पमस्तु. संकल्पमस्तु. हा, म्हणजे काय, मनाला उद्देशून आहे सगळं हे. जे मन जागा असलेल्या मनुष्यापासून बरच दूर जाते. माणूस जागा असला तरी दूर जाते. इथे मग काय होते, द्युतिमान मन जे आहे आपलं सुषुप्ती अवस्थेमध्ये, म्हणजे झोपलेलं असताना मनुष्याच्या समोर येऊन नम्र होते त्या ठिकाणी. आणि जे दूरपर्यंत जाणारा जो प्रकाशमान स्रोत आहे, इत्यादी इंद्रियांना खान ज्योतिरे, ज्योतिरे म्हणजे ज्योती देणारा, खान ज्योतिरे तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. ते मन कल्याणकारी शुभ संकल्प वालं हो. ते मन कल्याणकारी शुभ संकल्प वालं हो. अशा प्रकारची आपण प्रार्थना केली. पुढचं, जेन कर्माण्यपसो मनिखिनो जत्ने कृणवन्ते विदथे खुधीराः. तेन कर्माण्यपसो मनीखिनो जदने कुण्वित्ति विदते खुदीधरा खुदीरहा. जत्पूर्वञ्जक्षमन्ताः प्रजा नान्तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. जद पूर्वे जजशमतन्हा प्रजाननांत तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. आपण वाचायलो नाही, आपल्याला वेद मंत्र म्हणायचे आहेत, म्हणून ती गायकी यावीच. जत्पूर्वञ्जक्षमन्ताः प्रजानां तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. जद पूर्वं जक्षमनः प्रजा तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. बरोबर आहे. कर्मान्य म्हणजे कर्मानुष्ठानामध्ये तत्पर असणारा, बुद्धी संपन्न मेधावी पुरुष यज्ञामध्ये ज्या मनानं शुभ कर्म करत असतो, प्रजेच्या शरीरामध्ये प्रजेच्या शरीरामध्ये आणि यज्ञीय पदार्थांमध्ये जे मनाने अद्भुत अशा पूज्य भावानं कर्मरत असतो, ते माझं मन कल्याणकारी आणि संकल्पवालं हो. अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. समजलं? समजलं का? हो हो. चालेल, आपण थांबूया इथे आता. दादा काय